पुनर्जन्म पुनर्जन्म ह्या शब्दाचा वारंवार उच्चार याच्यासाठी केला जातो की ही जी राजकीय परिस्थिती बिघडलेली आहे तिला सुधारण्यासाठी जनरली आम समाजातील नागरिकाच्या मनातला आतला आवाज येतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्म घेतला पाहिजे, तरच ह्या राजकीय परिस्थितीमध्ये बदल होऊ शकतो आणि छत्रपतीचं राज्याची पुनरावृत्ती होऊ शकते। तर सैनिक समाज पार्टीने हा शोध लावला आहे की आम समाजातील नागरिकांच्या मनातला आवाज ऐकला आहे आणि आम समाजातील नागरिकांना सांगितलं आहे की सध्याची राजकीय परिस्थिती बदलवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घेतला आहे आणि तोही सैनिक समाज पार्टीच्या प्रत्येक सिटीजन सोल्जरांच्या रूपाने जन्म घेतला आहे, जेणेकरून या राजकारणातील 90% घाण असलेले आमदार खासदार भ्रष्टाचारी वंशवादी गुंड प्रवृत्तीचे जे खर्चिक निवडणूक लढून हेराफेरी करून निवडून जातात यांना समोर नायनाट करायचा असेल तर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुनर्जन्म घेतलेल्या सिटीजन सोल्जरांनी तय केला आहे, निश्चय केला आहे की आम समाजातील नागरिकांना, क्वालिफाईड आणि इंजिनियर नागरिकांना अल्प खर्चात निवडून आणायचा आहे। त्यामुळे पुनर्जन्म हा जो सिद्धांत मांडलेला आहे या सिद्धांताच्या आधाराने प्रत्येक मतदार हा स्वतःला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुनर्जन्माचा अंश समजणार आहे, जेणेकरून या राजकारणातील घाण साफ होणार आहे। त्यासाठी पुनर्जन्म ह्या शब्दाचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुनर्जन्माची जे हाक आहे, आम समाजातल्या मनातला जो आवाज आहे त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर प्रत्येक जण सामील होणार आहे। त्यासाठी सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि ही संख्या, वाढत जाणारी संख्या 2029च्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपला करिश्मा करून दाखवणार आहे आणि हे राजकारणातील बदल घडून आणणार आहे। त्यासाठी हा पुनर्जन्म शब्दाचा प्रत्यक्ष अवलंब होणार आहे। त्यासाठी आतला आवाज देणाऱ्या आम समाजातील नागरिकांचे धन्यवाद। भारत वर्ष की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। सैनिक समाज पार्टीचा विजय असो।